हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार. तर मी आलेले आहे, लेकीकडे आलेली आहे. तर लेकीकडे जाईन, तूप रोटी खाईल, मग तुम्हाला खा. तर असं भोपळ्यात बसून, अर्टिगाच्या भोपळ्यात बसून आलेली आहे मी. आणि आज मनू करते आहे. चला तुम्हाला सगळ्यांना दाखवते. मनूकडे आलो ना, म्हणजे इथे आलो ना आम्ही पुण्याला की मस्त खाण्यापिण्याची चंगळ असते. तर मनू काय करते ते दाखवते. हां, दोन दोन पदार्थांची वाहवा आहे आज आमची. हॅलो मना, हाय. चला दाखवते काय करते. मनू काय करते बाळा? हे हॉट चॉकलेट. हॉट चॉकलेट याच्यामध्ये पडतं साधारण मी 1 लिटर दूध घेतलंय. हा, काय म्हणतात त्याला, 5 चमचे कोको पावडर घेतलीये, 5 चमचे साखर, थोडी जास्त पण तुम्ही घेऊ शकता इफ यू वॉन्ट, तुमच्या ह्याच्यानुसार, चवीनुसार. चिमूटभर मीठ. अच्छा. आता त्याला आपण रबडी कशी आटवतो, उकळतो, तसं त्याला पण उकळवायचं, म्हणजे ते डिहायड्रेट होतं, त्याच्यातलं पाणी सॉलिड होतं, ते सॉलिड होतं. आणि दूध फुल क्रीम दूध घेतलं ना? हा, तुम्ही साध्या दुधाने केलं तरी काही फरक पडत फक्त जास्त आटवावं लागेल, जरा थोडं पांचट असेल दूध तर. आणि त्याच्याबरोबर हा एक छान पदार्थ, हा तिच्या बाबाला खूप आवडला होता. या स्ट्रॉबेरीज आहेत आणि जॅम आहे. हा मागच्या वेळेस संपवलेला जॅम आहे आणि हा तिच्या बाबाला खूप आवडला, म्हणून मनू आमच्या बरोबर जॅम करून देणार आहे. आणि इथे पण मुलांना कधी कधी काय होतं, यांचा जो टिफिन असतो ना, तर तो टिफिन येतो बऱ्यापैकी तिखट, मग थोडंसं साईडला असं गोड जॅम वगैरे असं छान वाटतं ना. तर हा असे पहा, स्ट्रॉबेरी सगळे तिने चिरून ठेवलेले आहेत. तुम्हाला दाखवते आता ती सगळी कुकिंग प्रोसिजर कशी आहे ते, आहे ना मस्त. हे पहा, संध्याकाळचा दिवा लावलाय, हे आमचे बाप्पा आहे. आणि आता बघूयात हे कसं होत आलेलं आहे. चॉकलेटचा काय म्हणतात ग याला? हॉट चॉकलेट आहे ना मनू? थँक्यू. किती सुंदर दिसतंय ना ते, सॉलिड एकदम है ना. दाखवते तुम्हाला. मला ना ते असं थोडा अँगल कमी पडतो. हां, एकदम घट्ट झालाय मस्त. आणि मग याच्यामध्ये त्या स्ट्रॉबेरीज पण डिप करून खातात ना लोक. याच्यात तुम्ही मार्शमेलोज डिप करून खाऊ शकतात, है ना. काय काय असे ऑप्शन्स असतात ना. पण हे हॉट चॉकलेट एकदम मस्त असतं. खाऊ शकतात, मार्शमेलो असतं, स्ट्रॉबेरीज पण खातात लोक, है ना. मस्त छान दिसतं, एकदम घट्ट. चला आता जॅम करायचा ना. येस. आम्ही आता पहिले मी या वाटीला मेजरिंग कप म्हणून घेते, कारण सध्या मेकशिफ्ट चाललंय सगळं आपल्याकडे घरात. हा हा हा, सगळे काही हे नाही येत ना आपल्याकडे आयुध. बेसिकली असं का करते मी, तर कारण ह्याचं असं आहे, गोल्डन सन. हा तो जॅम अँड ब्रेड वाला जॅम आहे ना. येस, दिस इज ऑथेंटिक स्ट्रॉबेरी जॅम. ऑथेंटिक स्ट्रॉबेरी जॅम. तर बेसिकली आपण हे असं करतोय की जेवढं आपण स्ट्रॉबेरी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्या अर्धी आपल्याला साखर पाहिजे, म्हणून या वाटीमध्ये मी घेते. ओके. सो इट्स इझियर टू मेजर. तुम्ही मेजरिंग कप नाही वापरला तरी चालतं. जेवढी स्ट्रॉबेरी तेवढी अर्धी, त्याला अर्धी साखर बस. बर. किती पॅकेट्स होते स्ट्रॉबेरीचे? 4. अप्रॉक्सिमेटली 1 किलो स्ट्रॉबेरी असेल किंवा त्याला थोडी कमी. 1 किलोला थोडी कमी. अच्छा, ओके. त्याचे तुकडे करून घेतले ना, असे स्क्वेअर टाइपचे. कारण ते बेसिकली जे पॅकेट आम्ही ते झेप्टो किंवा ब्लिंकिट ह्याच्यावरनं जे मागवतो त्याच्यामध्ये ते लिहितात 220 to 240 ग्रॅम. तर ते तसं सांगता नाही येत किती येतं एक्झॅक्टली, पण असे 4 पॅकेट होते त्याचे.
सो यू कॅन साधारण 1-2-2.5 ह्या मोठ्या वाट्या आहेत. 900 ग्रॅम टू 1 kg असं धरून चालायचं. या 2 मोठ्या वाट्या आहेत, तर या वाटीच्या हिशोबाने ते साधारण 2 ते 2.5 वाट्या आहेत, है ना? हा, ते आता ते बाउलच्या वाटीच्या हिशोबाने नाही सांगू शकत आपण, कारण ते वाटीचं. तर आता हे पॅनमध्ये, आमच्याकडे इंडक्शन आहे बरं का मुलांकडे, त्यामुळे ती म्हटली ना मेक अँड शिफ्ट असं आहे. सगळी सोय कमी जागेमध्ये कमी सोयींमध्ये ते चाललेलं असतं सगळं. पण हाऊस खूप आहे माझ्या लेकीला. आणि लागतात ना गोष्टी लागतात. तेच तर छान. दिस इज ऑलमोस्ट किती 2.5 3 नाही, हा 2.5 कप. थोडी त्याला जास्त असेल मे बी. तर आपल्याला 1.5 कपला कमी साखर घ्यायची आहे साधारण. म्हणजे ही वाटी बेसिकली ही जी काढून ठेवलेली आहे. ओके. तर मी इथे साधारण 1 ती वाटी साखर घेतली आहे. अजून थोडीशी घेते मी आणि देन विल स्टार्ट. ओके. कारण ह्या ज्या त्या साधारण 2.25 म्हणजे 2.5 बाउल होत्या, तर त्याच्या निम्म साधारण घ्यायचं. कारण स्ट्रॉबेरीचं वजनापेक्षाही साखरेचं वजन जास्त असतं ना, व्हॉल्यूम जास्त असतो त्याचा, त्यामुळे वेट जास्त असल्यामुळे मग त्याच्या निम्म घ्यायचं. म्हणजे मग ते पुरेसं होतं. आणि स्ट्रॉबेरी सुद्धा तशी गोड लागते. अशी आपल्याला नुसती खायला आंबट लागते, पण ती अशी मिक्स केली म्हणजे मिल्कशेक वगैरे मध्ये केली तर ती गोड होते. चला तर बघूयात कसं करतात. अर्धा तिने अजून टाकलं. आता हे गॅस लावून म्हणजे इंडक्शन लावून आणि सुरू करेल ती शिजवणं. मी आता याला सॉटे मोड वरतीच ऑन करते. म्हणजे ते थोडंसं पहिल्यांदा हाय फ्लेमला लागतं, परतायचं आहे. म्हणजे ते थोडक्यात सॉटे म्हणजे परतणे, है ना? कशी लागते ती साखर. छान 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 दिसायला लागलं. असं ते पिंक रेड असं सगळं मस्त कलर आहे. वाव. बघा त्याच्यामध्ये साखर मेल्ट व्हायला लागली. असं त्याचा जो पांढरेपणा होता साखरेचा, त्याला सगळा पूर्ण लाल गुलाबी रंग आला आता, है ना? म्हण बरं जॅमचं गाणं. जॅम अँड ब्रेड, टी विथ जॅम अँड ब्रेड. आता काय काय ऍडिशन आहे त्याच्यात? आता मी चिमूटभर बघा मीठ टाकलं त्याच्यामध्ये टेस्ट साठी, आणि थोडंसं प्रिझर्वेटिव्ह म्हणून पण. प्रिझर्वेटिव्ह म्हणून जास्त टिकावं म्हणून. तुमच्यावरती आहे ते, तुम्हाला किती टाकायचं. मी अर्धा लिंबू टाकते, अर्ध्यालाही कमी खरं. हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून टाकतात, तर त्याच्यामुळे त्याला जस्ट प्रिझर्वेटिव्ह म्हणून त्याच्यामध्ये जॅमला जी अशी बारीक टिंज अशी आंबट टेस्ट जी असते ती पण येते ह्याच्या लिंबाने. फक्त स्ट्रॉबेरीजनी येत नाही, कारण स्ट्रॉबेरी मध्ये जेव्हा तुम्ही साखर टाकता ती नॅचरली गोड होऊन जाते, त्याला तो आंबटपणा राहत नाही. बरोबर. आणि हे टिकायच्या दृष्टीने ना, म्हणजे जास्त दिवस टिकतं. आणि लिंबू टाकल्याने, असं टोमॅटो सॉसला पण मी लिंबू टाकते जेव्हा घरी टोमॅटो केचप करते. आणि प्रत्येक गोड गोष्टीमध्ये किंचित मिठाची टेस्ट टाकली जाते, आणि प्रत्येक मिठाच्या गोष्टीमध्ये किंचित साखरेची टेस्ट टाकली जाते. असं ते गणित आहे. असं तर साखरेत मीठ आहे की नाही गंमत. तर पहा कलर किती मस्त दिसतोय त्याचा, छानच. आता त्याला फेस यायला लागला ना छान, असं शिजायला लागलं ते आता त्याच्यात. आता थोड्या वेळामध्ये जेव्हा ते थोडंसं अजून सॉलिड, अजून त्याला हे यायला लागेल, काय म्हणतात त्याचं ते वॉटरीपणा कमी होईल, सॉलिड व्हायला लागेल. त्याच्यानंतर त्याला मॅश करायचं किंचित, म्हणजे तो त्याचं टेक्स्चर सुद्धा तसं राहतं, कारण पूर्णपणे तुम्ही ते मॅश करू नाही शकत. पण त्याला एक असा काय म्हणतात त्याला, जेव्हा तुम्ही खातात तेव्हा त्याला एक पल्पचा फील येतो जेव्हा तुम्ही ते असं मॅश करतात. बरोबर. आणि ते काय म्हणतात साखरेसोबत तो मिक्स पण होतं. बरोबर. शाबास. आता हे मॅश करते. हे पावभाजीचं मॅशर आहे, हे मॅशर आहे ते. त्याच्याने काय मस्त कलर दिसतोय तो, एकदम असा ब्लड रेड म्हणतात ना तसा आहे ना.
छान कलर दिसतोय. आता हे थोडंसं खूप जास्तही नाही करायचं, त्याचा असा क्रश टाईपचा हे असला पाहिजे नाही का टेक्स्चर, असं खूप मुशी मुशी असं नसलं पाहिजे ते. थोडा त्याला पल्पचा हे आला पाहिजे. हां, थोडा पल्प, थोडा त्याच्या फोडी असं सगळं एकत्र त्याच्यात असलं पाहिजे है ना. मस्त. इकडे बघ, छान. हे बघा मस्त कन्सिस्टन्सी, कलर बघा सुंदर आलाय म्हणून. हा वाव वाव, फारच छान आहे कन्सिस्टन्सी, किती मस्त आहे. छानच आहे हा बाळा. तुम्हाला पाहिजे तर अजून थोडंसं तुम्ही त्याला मॅश करू शकता, नाही तर असंच राहू देऊ शकता. हा, त्याच्यात थोड्याशा फोडी पण आहे. दाखव बरं त्या फोडी किंचित. मस्त मस्त, सुंदर दिसतंय, सुंदर. काही लोकांना म्हणजे माणसांना बाटलीत उतरवता येतं. आज मी तुम्हाला एक गंमत दाखवते, पहा. कोणाला बाटलीत उतरवण्याचा प्रयत्न आहे. आम्ही जॅमला बाटलीत उतरवतोय, है की नाही. येस, चिअर्स. जॅमी जॅम है ना. जॅम एम ब्रेड, जॅम एम ब्रेड, जॅम एम ब्रेड. मस्तच दिसतोय तो कलर. अशी मस्त बाटली भरून आता जॅम झालाय. छानच. थँक्यू अनुष्का. थँक्यू अनुष्का, दीदी, मनुकल्या, थँक्यू. फ्रीजमध्ये. हां, आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तो कसा बनला जॅम ते पण आम्हाला सांगा नक्की. सांगायला विसरू नका. आणि मिनल अद्वैत या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे.